सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळातर्फे या ठिकाणी होत असलेला हा तपपूर्ती सोहळा, नामस्मरण सोहळा व आचरण सोहळा, या सोहळ्याचे मुख्य जनक परमपूजनीय भाईदेव मुनी बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे जे काही लक्षस्थळाचे पोथीचे निरूपक आहे, प्रवाचक आहे, ते परमपूजनीय भाईदेव मुनी बाबाजी, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित वास्तविक बंधू भगिनींनो, या ठिकाणी आजचं हे जे सत्र आहे हे वास्तविक सत्र आहे। या वार्षिक सत्रातला हा आपला दुसरा दिवस आणि ही दुसऱ्या दिवसाची सेवा प्रत्यक्ष माझ्याकडे आलेली आहे। मी या सर्वज्ञ सेवा वार्षिक मंडळाचा एक सदस्य म्हणून ही सेवा मी या ठिकाणी देण्याचा आपल्यासाठी प्रयत्न करत आहोत। आजचा माझा जो विषय आहे तो परमेश्वराचे अलौकिकत्व। आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळं काही समजू शकतं, आपल्याला जीवाविषयी समजू शकतं, आपल्याला देवताविषयी समजू शकतं, पण प्रत्यक्ष परमेश्वराविषयी समजणं आपल्यासाठी फार अवघड गोष्ट आहे। कारण परब्रह्म परमेश्वर स्वतः सांगतात की परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वर पाविजे, म्हणजे परमेश्वराकडूनच परमेश्वराची जाणीव होणार आहे आणि परमेश्वराकडूनच परमेश्वर प्राप्त होणार आहे। तर मी जे काही सेवा आज आपल्याला देणार आहे, तर जे काही मला समजलंय, जे काही देवाच्या कृपेने मला समजलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि मी तुम्हाला न सांगता मी स्वतः मला सांगणार आहे की मला नेमकं आजपर्यंत मी जो काही धर्मात आलो, या परमेश्वर भक्तीत आलो, या परमेश्वर भक्तीमध्ये मला काय समजलं, किती समजलं, मला देव किती कळाला। कारण जोपर्यंत ह्या जीवाला परमेश्वरत्व प्रकटत नाही, तोपर्यंत हा जीव आपल्या अधगतीकडून ऊर्ध्वगतीच्या प्रवासाकडे जाऊ शकत नाही। जर आपल्याला आपल्या अधगतीकडून आपल्या ऊर्ध्वगतीकडे जायचं असेल तर आपल्याला परमेश्वराकडून परमेश्वर जाणल्या गेला पाहिजे। जेव्हा आपण परमेश्वराकडून परमेश्वर जाणून घेऊ तेव्हा नक्कीच आपण आपला हा जीवनाचा प्रवास ऊर्ध्वगतीकडे नेऊ। त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो विषय तो माझ्या क्षमतेपेक्षा खूप मोठा विषय, माझ्या योग्यतेपेक्षा, माझ्या लायकीपेक्षा खूप मोठा विषय। कारण मी एक सर्वसामान्य एक जीव आहे। माझ्या ठिकाणी अनंत दोष आहे। नखाग्रापासून केसाग्रापर्यंत मी विकारांनी दोषाने मी चुळबुळीत भरलेलो आहे। आणि असा अधम मी जीव असून मी त्या परमेश्वरावरती काय बोलणार, माझी काय लायकी, माझी काय योग्यता आहे। पण परमेश्वर सांगतात की जेव्हा एखादा भक्त परमेश्वराची स्तुती करत असतो तेव्हा परमेश्वर स्वतः तिथे उपस्थित होतात आणि प्रसन्नतेने ती आपली स्तुती ऐकतात। ज्याप्रमाणे पूजनीय भांडारेकर होते, त्यांना विंचू चावला आणि त्यांना भयंकर वेदना व्हायला लागल्या। त्या वेदना होत असताना त्यांनी देवाला म्हटलं नाही की देवा तुम्ही माझ्या वेदना थांबवा, कारण पूजनीय भांडारेकरांना माहिती होतं की स्वामी परमेश्वर आहे, त्यांनी ठरवलं तर काहीही करू शकतात। आपल्या वेदना त्यांनी कृपादृष्टीने जर त्यांनी बघितलं असतं तरी त्या वेदना परमेश्वराने थांबवल्या असतात। पण त्या पूजनीय भांडारेकरांनी त्यांना असं म्हटलं नाही देवाला की देवा मला अशा इंगळी डाऊन झालेला आहे आणि मला वेदना होत आहे, त्या माझ्या वेदना थांबवा। उलट त्यांनी परमेश्वराकडे एक विनंती केली की देवा मी तुमची स्तुती करू का। तर देवाची स्तुती करताना त्यांनी ती आज्ञा घेतली आणि देवाने सुद्धा ती आज्ञा दिली। ती आज्ञा दिल्यानंतर पूजनीय भांडारेकर अत्यंत आवडीने स्वामींची स्तुती केली आणि सर्व स्तुती करता करता ते पुढे गेले। जशी जी स्तुती करत गेले तसं तसं पूजनीय भांडारेकरांच्या ज्या काही वेदना होत्या त्या वेदना कमी झाल्या आणि काही वेळाने त्या वेदना पूर्ण थांबून गेल्या। हे सगळं कशामुळे होऊ शकलं तर परमेश्वराच्या स्तुतीमुळे होऊ शकलं। आता जो माझा विषय परमेश्वराचं अलौकिकत्व, म्हणजे आज आपण या ठिकाणी फक्त परमेश्वराचे गुणानुमोदन करणारे,
मला समजलेला, मला जाणवलेला परमेश्वर मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तो परमेश्वर मला किती कळाला आहे। माझ्या शब्दात मी तुमच्यासमोर ते व्यक्त होणार आहे, कारण परमेश्वर कळणं इतकं सोपं नाही आहे, पण परमेश्वराने जर जाणवलं तर ते आपल्यासाठी अवघड पण नाही आहे। म्हणून मला जे जाणवलं आहे ते मी आज आपल्यासमोर सांगणार आहे। जेव्हा हा विषय माझ्याकडे आला तेव्हा मी चिंतन केलं की परमेश्वराचं अलौकिकत्व आपण काय आपल्या शब्दात मांडू शकतो। मग मला आजपर्यंत तत्वज्ञानातून कळलेला परमेश्वर त्याचं मी चिंतन केलं। माझ्या लक्षात आलं की परमेश्वर जेव्हा या भूतलावरती अवतार घेतात, अवतार घेतल्यानंतर त्या जीवाला आपलं ज्ञान करवतात, ज्या जीवांना निमित्त करून त्यांनी ज्ञान करवलं तेच ज्ञान मी वाचलं, समजून घेतलं, त्यातून काय उमट व्हायचं आहे काय नाही उमट व्हायचं आहे तो देवाने मला करून दिला। आपले देव महावाक्य प्रकरण सांगतात, निर्वचन प्रकरण सांगतात आणि या महावाक्यामध्ये जो परमेश्वर व्यक्त होतो त्या व्यक्त परमेश्वराच्या ठिकाणी कोणते गुण असतात, कोणते धर्म असतात, कोणती ज्ञान विज्ञान कशा कशाचा स्वीकार परमेश्वर करतात हे आपल्याला त्या तत्वज्ञानातून कळवत असतात। त्यानंतर जो अव्यक्त परमेश्वर असतो, अव्यक्तमध्ये परमेश्वराच्या ठिकाणी कसे गुण असतात, कसे धर्म असतात आणि परमेश्वर कसं कार्य करतात हे आपल्याला ह्या तत्वज्ञानातून आपल्याला परमेश्वराने सांगितलेले जाणवलेले आहे। फक्त आपल्याला त्या तत्वज्ञानात जावं लागेल, त्याचं स्मरण करावं लागेल, चिंतन करावं लागेल, गुरुजनांकडून आपल्याला समजून घ्यावं लागेल। जेव्हा आपण ते समजून घेऊ, त्याचं सतत स्मरण चिंतन करू, ध्यानधारणा करू, तेव्हा काय उमट द्यायचं आहे आपल्या योग्यतेप्रमाणे, आपल्या अधिकाराप्रमाणे परमेश्वर आपल्याला तो उमट करून देणार आहे। जेव्हा मी तत्वज्ञानात जात असतो, अभ्यासात असतो की एकदा स्वामींसोबत, स्वामींचे एक भक्त होते दायंबा नावाचे, आणि ते दायंबा स्वामींची चांगली त्यांची ओळख झाल्यामुळे स्वामींसोबत उठायचे, स्वामींसोबत बसायचे, स्वामींसोबत फिरायचे। त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात आलं की पूजनीय दायंबाला असं वाटलं की देव जितके सुंदर दिसतात, तरुण दिसतात, तितकं सुंदर आणि तरुण मी सुद्धा आहे। मग त्यांच्या मनामध्ये जीवाच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे, अविद्या असल्यामुळे त्यांच्या मनात सहजच आलं की जसं देव सुंदर बर्वे दिसतात तसं मी सुंदर दिसतोय, मग देवात माझ्यामध्ये काय फरक आहे। मग ते देवासारखे उठायला लागले, देवासारखे बसायला लागले, देवासारखे चालायला लागले। देव जसं पानविडा खात तसं ते पानविडा खायला लागले, देव जसं डौलाने चालायचे तसं ते डौलाने चालायला लागले। आणि परमेश्वर आहे, परमेश्वराचं अगाधत्व, परमेश्वराचं अलौकिकत्व जोपर्यंत परमेश्वर या जीवाला जाणवत नाही तोपर्यंत आपल्याला जाणू शकत नाही। कारण मी सकाळच्या सत्रात तुम्हाला सांगितलं परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार धारण करतात, मनुष्याचा वेश धारण करतात, मनुष्याचे गुणधर्माचा सगळा स्वीकार करतात। त्यामुळे साहजिकच आपल्याला परमेश्वर आपल्यासारखे जीव वाटणं हे साहजिक आहे। जे ह्या दायंबाला वाटलं ते गीतेमध्ये, श्रीमद भगवद्गीतेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा अर्जुनाला पण असं वाटायचं की परमेश्वर माझे आत्याभाऊ आहे, परमेश्वर राजा आहे तसा मी पण राजा आहे, परमेश्वरात माझ्यात काय फरक आहे, मी जसा आहे तसे देव आहे। पण देवाने जेव्हा त्यांना जाणवलं तेव्हा ते जाणू शकले। आता आपण पूजनीय दायंबाचं बघू, दायंबाला देवाने काय जाणवलं, परमेश्वराने ओळखलं की हे जे दायंबा यांच्या मनामध्ये असं आलेलं आहे की देवात माझ्यात काय फरक आहे, मी देवासारखा दिसतो, देव माझ्यासारखे दिसतात, मी देवासारखा उठू शकतो, बसू शकतो, चालू शकतो, मी देवासारखा स्वतःला मिळू शकतो, मग माझ्यात आणि देवात काय फरक आहे। आता त्यांना ती बोध देण्याची वेळ आली होती आणि पूजनीय दायंबाने जेव्हा हा विचार केला तेव्हा देवाने ते जाणलं आणि पूजनीय दायंबाला एक दिवस देवाने हेरलं आणि पूजनीय दायंबाला देव समजायला लागले। पूजनीय दायंबाला देव म्हणतात की दूध कसाचं पांढरं शुभ्र असतं आणि जे ताक असतं ना, ताक ते सुद्धा पांढरं शुभ्र असतं। मग पूजनीय दायंबाला देवाने प्रश्न विचारला, दूध आणि ताक सारखंच आहे का। त्यांनी विचार केला, दूध आणि ताक, आता दुधात आणि ताकात खूप मोठा फरक आहे। तुम्ही सर्व शेतकरी आहात, तुम्ही रोज दूध, ताक, दही या जेवणामध्ये आपण हे पदार्थ वापरत असतो। जे ताकामध्ये गुणधर्म आहे ते त्यापेक्षा अधिक गुणधर्म दुधामध्ये असतात। दूध आणि ताक कधी समान होऊ शकत नाही। आणि व्यवहारातले उदाहरण पूजनीय दायंबांना दिल्यानंतर दायंबांना साहजिकच जाणवलं की दूध ते दूध असतं आणि ताक ते ताक असतं। त्यानंतर देवाने पुढे त्यांना नेलं
की बेगडही पिवळं असतं आणि सोनंही पिवळं असतं. मग दायंबाला विचारलं, सांगा बेगड आणि सोनं एकच आहे का? ते म्हणतात, जीजी कुठं बेगड आणि कुठे सोनं, म्हणजे सोन्याची आणि बेगडाची बराबरी होऊ शकत नाही. मग अजून देवाने त्यांना एक दोन गोष्टी व्यावहारिक जीवनातल्या सांगितल्या. त्याची आपल्या भाषेमध्ये त्याचा हे करून दाखवलं देवाने, की उच्च नीचपणा त्यातला तो दाखवला देवाने. आणि दुधाच्या उदाहरणातून, त्या बेगडाच्या उदाहरणातून, लोहिवा पतंग यांच्यातल्या उदाहरणातून देवाने त्या फरक त्यांच्या लक्षात आणून दिला. आणि हळूच देव त्यांना पुढे घेऊन गेले की या सृष्टीमध्ये 81 कोटी 1.25 लाख देवता आहे. त्यातल्या देवतेविषयी देव सांगायला लागले की कर्मवीची देवता आणि अष्टदेवीना देवता त्याच्यापेक्षा मोठी आहे. त्या दोघी समान आहे का, त्यांच्यामध्ये काही अंतर आहे की नाही? मग ते म्हणतात, देवा कुठे कर्मवीची देवता, कुठे अंतर अष्टदेवीनीची देवता. असं करत करत त्यांना चैतन्य मायेपर्यंत नेलं. आणि मग देवाने त्यांना सांगितलं की चैतन्यापर परमेश्वर तो देवश्री चक्रधर, म्हणजे आपला परमेश्वर अवतार आहे तो चैतन्य मायेच्या पलीकडे, सर्व देवतांच्या पलीकडे हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. आपण साहजिकच जेव्हा परमेश्वर मनुष्य समान होतात तेव्हा आपण त्यांना जीव समजतो, कोणी त्यांना देवता समजतात. पण परमेश्वराकडून परमेश्वर जाणला जातो. आणि पूजनीय दायंबांना बोध झाला की अरे चैतन्य मायेच्या पलीकडे असलेला हा परमेश्वर अवतार आहे, हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. आणि तो परमेश्वर अवतार आपल्याला कळालेला आहे, आपल्याला देवाने ते जाणवलेले आहे. विचार करा आपण किती भाग्यवान आहे. आज समाजामध्ये आपण जीवन जगत असताना लाखो अनंत लोक आपण बघतो, प्रत्येकामध्ये धार्मिक भाव आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या हातून काहीतरी परमेश्वर सेवा घडावी, परमेश्वराच्या ठिकाणी माझ्या हातून काहीतरी घडावं, म्हणून ह्या देवस्थानावर जाय, त्या देवस्थानावर जाय, याला परमेश्वर समज, त्याला परमेश्वर समज, त्याला परमेश्वर समज. महिनाभर साधना करणारे, 6 महिना साधना करणारे, वर्ष साधना करणारे, 12 वर्ष साधना करणारे लोक बर्फामध्ये राहतात, उघड्या अंगाने राहतात. कितीतरी कष्ट ते देवाला प्राप्त करण्यासाठी, देवाला समजून घेण्यासाठी करतात. पण ते लोक तिथं पोहोचले नाही. आपण एक सर्वसामान्य प्रपंचात असून देवाने आपल्याला बोध करून दिला की परमेश्वर कोण आहे. आणि त्या परमेश्वराचं जर आपण दास्य केलं तर तो परमेश्वर आपल्याला कसं मुक्त करणार आहे. आणि ह्या पूज्य दायंबांना परमेश्वराने सांगितलं की परमेश्वर हा चैतन्यपर असतो. हे परमेश्वराचं अलौकिकत्व देवाने त्यांना दाखवून दिलं. आणि जसं दायंबांना अलौकिकत्व दाखवलं तसं वेगवेगळ्या लीळेतून परमेश्वराने आपलं अगाधत्व प्रकट केलेलं आहे. कारण आपण समजू शकत नाही परमेश्वराचं अगाधत्व, अलौकिकत्व आपण जाणू शकत नाही. एक दिवस स्वामींचा एका ठिकाणी मुक्काम होता. सकाळी पूजा अवसर झाला आणि भक्तजनांसह स्वामी विहारदाने निघाले. एका मंदिरामध्ये देव गेले. त्या मंदिराचे जे चौकट होती त्या चौकटीला देवाने दोन्ही हाताने स्पर्श केला आणि आतमध्ये डोकावून पाहिलं तर तिथं काहीतरी टुक्कर मुलं आतमध्ये बसलेले होते, जे महाजनांची मुलं, जे श्रीमंत पैशावाल्याची मुलं होते. आणि साहजिक ज्याच्याकडे पैसा भरपूर असतो त्याला साहजिकच थोडाफार उन्माद असतो. आणि त्या उन्माद त्यांच्या ठिकाणी होता. ते देवाला डायरेक्ट म्हणतात, श्री चांगदेव रावळू या, डायरेक्ट देवाला नावाने हाक मारतात. सोबत जे भक्त होते त्या भक्तांना फार वाईट वाटलं. ते देव म्हणतात, बघा देवा, ही महाजनांची मुलं किती मारले, तुम्हाला डायरेक्ट देवाने डायरेक्ट नावाने हाक मारताय. देवाच्या ठिकाणी कुठलीही चेहऱ्यावरती कुठलं हे नाही. देवाने उलट आपल्या त्या भक्ताला समजवलं, एक दृष्टांत सांगितला, खडे खाबुटी याचा दृष्टांत सांगितला की देव त्या भक्ताला सांगतात की कोणीतरी एक असतो, तो नदीच्या थडीवर बसलेला असतो आणि ते तळं असतं. त्या तळ्यामध्ये असे वेगवेगळे कलरचे दगड, आजच्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळे कलरचे दगड असतात. आणि ते पाणी स्वच्छ असल्यामुळे ते दगड, ते खडे खाबुटे असे वरती आलेले दिसतात. तो तिथं एक वेडसर येतो. तो बघतो ते सगळे खडे वगैरे बघतो त्या पाण्यातले. त्याला सहजच वाटतं की आपण आत्ता हात घालू आणि हे खडे उचलून घेऊ. कारण ते नितळ पाणी असल्यामुळे ते खडे वरती आलेले दिसले आणि त्याला वाटलं की हात घालून आपण सहज घेऊ शकतो. म्हणून त्याने हात घातला. हात घातल्यानंतर त्याचा हात पूर्ण खांद्यापर्यंत बुडाला, पण ते खडे काही हातात आले नाही. मग त्याला वाटलं की अरे थोडं जास्त अंतर असेल. मग त्याने आपली पॅन्ट काढली. पायाने त्याला वाटलं आपण तो खडा काढण्याचा प्रयत्न करू, पण पायाने सुद्धा तो खडा त्याच्या हातामध्ये आला नाही. मग त्याला वाटलं आता एक काम करू, थोडंसं 20-25 फूट खोल असेल, आपण कपडे करू, आपण बुडी देऊ,
म्हणजे खाली डुबून ते आपण काढण्याचा प्रयत्न करू. मग त्यांनी कपडे काढले, पाण्यामध्ये खाली तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही तळ लागेना. तिथं जो शहाणा माणूस बसलेला होता तो याचे सगळे उपक्रम जे चालू होते ते बघत होता. आणि मग तो बुडू देऊन थकला आणि तो बाहेर आला. आणि मग तो शहाणा माणूस त्याला म्हणतो, अरे तू हे काय करतोय? हे जे काही पाणी आहे, हे जे काही उदक आहे, हे अत्यंत खोल आहे, याचं अत्यंत म्हणजे खाली तळ पोचू शकत नाही, इतकं ते खोल आहे. आणि याप्रमाणे हे त्याला देव त्या माणसाने त्याला समजून सांगितलं. त्याप्रमाणे देव सांगतात की परमेश्वराचं आगाधत्व इतकं आगाध आहे की ते सहजासहजी कोणाला कळू शकत नाही. आपण म्हटलं नामधारक झालं तर मला सगळं तर देव कळेल, तत्वज्ञान कळेल, तर नुसतं नामधारक झालं तर कळणार नाही. तुम्ही म्हटले की मी आता वासनिक झालो, मला देव कळेल, तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही म्हणाला आता मी साधू झालो, म्हणजे बुडी दिली म्हणजे मी साधू झालो, आता मला देव कळेल, तर कळणार नाही. कारण परमेश्वराचं आगाधत्व हे परमेश्वराने कळवलं तर आपल्याला कळू शकतं. आपण नामधारक व्हा, उपदेशी व्हा, वासनिक व्हा, भिक्षुक व्हा, पण आपल्यावरती देवाची कृपा असली पाहिजे. त्या परमेश्वराकडून आपल्याला तो उमट झाला पाहिजे. जर परमेश्वराने कळवलं तर आपल्याला ते कळू शकतं. देवाने या निळेतून आपलं आगाधत्व किती आहे हे त्या भक्ताला जाणवलं. आणि ते जे काही आतमध्ये बसलेले मुलं आहे ते आपल्यासारखे अज्ञानी होते ना, त्यांना काय माहिती देवाचं आगाधत्व. म्हणून त्या भक्ताला देव सांगतात की आमचं आगाधत्व यांना माहिती नाहीये, म्हणून हे आमच्याविषयी असं बोलतात. जर कदाचित त्यांना आमचं आगाधत्व माहिती असतं तर आमच्याविषयी बोलले नसते. कारण देवाच्या सोबत जो भक्त होता त्याला देवाने ते जाणवलेलं होतं, लक्षात आणून दिलेलं होतं, म्हणून तर देवाविषयी त्यांना आदर होता, देवाविषयी सेवेचा भाव होता. पण ज्याला देवाने जाणवलं नाही त्यांच्या ठिकाणी कसं काय तो भाव येणार आहे. म्हणून देवाने आपल्याला ते जाणवावं, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करावा लागेल. बिगर उपायाने या जगामध्ये काही मिळत नसतं. कलियुगात परमेश्वर जाणण्यासाठी उपाय सांगितलेला आहे. निर्हेतुक बुद्धभजन ज्ञानाप्रती साधन सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या परमार्गामध्ये अन्नदान क्रिया करणं याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. पण आज प्रत्येकजण समाजामध्ये जातो, साधू संतांकडे जातो, मार्गामध्ये जातो, सकाळ दुपार संध्याकाळ पंक्ती देतो, 1-1 लाख रुपये आता पंक्तीचा खर्च येतो, तरी आपण खर्च करतो. पण मग आपल्याला उमट का होत नाही, बोध का होत नाही, ज्ञान का होत नाही? तर निर्हेतुक बुद्धभजन सांगितलेलं आहे. आणि ते आपल्या काळाने होत नाही, ते देवाच्या काळाने होत असतं. जेव्हा देव करून घेतील तेव्हा ते निर्हेतुक बुद्धभजन आपल्याला घडत असतं. मी सकाळी तुम्हाला सांगितलं पूज्य महदायसाच्या बाबतीत की महदायसानं देवाने सांगितलं की बाई तुम्ही वाराणसीला जाऊ नका, तरी महदायसा ऐकायला तयार नाही. देवाने तत्वज्ञान सांगितलं का तीर्थ देवता मोचके, परमेश्वराचं सरिधान मोचके सगळं सांगितलं, तरी पुण्य महदायसा ऐकायला तयार नाही. आणि शेवटी त्यांनी वाराणसीला जायचं ठरवलं. देवाकडे आले, देवाने सुद्धा जाणलं की ह्या आता वाराणसीला गेल्याशिवाय राहत नाही. मग देवच म्हणतात की बाई तुम्ही वाराणसीवरनं या, मग आम्ही तुम्हाला संन्यास देऊ. पूज्य महदायसाच्या चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न आलेले का देवाने मला आता जाण्याची आज्ञा दिली, आता मला काही अडचण नाही. पण पूज्य महदायसा हुशार होत्या, आपल्यासारख्या त्या लगेच उठून निघून गेल्या नाही. त्यांनी देवाजवळ आले, देवाच्या श्रीचरणाला लागल्या आणि देवाला त्यांनी एक गोष्ट विचारली की देवा मी आता वाराणसीला जाणार आहे, तर तिथे मी कसा विधी करू? हे विचारल्यामुळे पूज्य महदायसाच्या जीवनामध्ये अमोल अग्र असा बदल झाला. जर कदाचित हा विधी देवाकडून विचारला नसता आणि देवाने पुढे जाऊन तुम्हाला मी सांगणार आहे कसं त्यांच्याकडून निर्हेतुक बुद्धभजनाचा अधिकार घडवून घेतला. आणि हे विचारल्यानंतर देवाने सांगितलं बाई तुम्ही वाराणसीला जा, कोणी कोणाला खाऊ घालतं, कोणी कोणाला खाऊ घालतं, तुम्ही उघडं नागडं एखाद्याला बघा आणि त्याला तुम्ही खाऊ घाला. ते खाऊ घालत असताना स्वतःची जमीन विकत घ्या, स्वतःचं पाणी विकत घ्या, स्वतःची लाकडे विकत घ्या, किराणा विकत घ्या, स्वतःच्या कष्टाच्या पैशातून सगळं बनवा. आणि जो कोणी उघडं नागडं दिसेल त्याला तुम्ही अन्नदान द्या, भोजन खाऊ घाला. आणि पूज्य महदायसांनी देवाचं ऐकलं, वाराणसीला गेल्या. वाराणसीला गेल्यानंतर त्यांनी जमीन विकत घेतली, तिथे आपला बिछाना मांडला, लाकडं आणले, किराणा आणला, इकडून तिकडून भांडे जमा केले, चांगला उपहार तयार केला. आणि उपहार तयार झाल्यानंतर शोधायला गेला की कोण पात्र आता आपल्याला भेटतंय की ज्याच्या ठिकाणी आपल्याला हे अन्नदान आता करायचंय. आणि त्याच वेळी तिथून एक नागडा संन्यासी जात होता, तर त्यांनी त्यांना विनंती केली का बाबा तुम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी चला.
आम्हाला तुम्हाला भोजन द्यायचं आहे. आणि त्यांनी त्या ज्या व्यक्तींसोबत ते चालले होते त्यांचा हात सोडून दिला आणि पूज्य महदायसांचा हात पकडला आणि महदायसांच्या मुक्कामाच्या ठिकाणी ते आले. आणि आल्यानंतर महदायसांनी त्यांचं पूजन करून त्यांना भोजन घातलं. मी सांगत होतो की आपल्याला भूत भजन धिकार हा परमेश्वर घडवतात. तर या ठिकाणी पूज्य महदायसांना त्या ठिकाणी तो भूत भजन अधिकार घडवला. कारण जे काय पात्र होतं ज्यांच्या ठिकाणी त्यांनी भोजन दिलं होतं ते असं तसं नव्हतं. त्या काशी विश्वेश्वराची महादेवाचा तो विग्रह होता. म्हणजे प्रत्यक्ष देवतेच्या विग्रहाच्या ठिकाणी त्यांना निर्हेतुक भूत भजन घडवलं. आणि ते भूत भजन म्हणजे त्यांनी ज्या मिनिटाला त्यांना खाऊ घातलं दुसऱ्या दिवशी त्यांना सगळं तत्वज्ञान उमटलं आणि अत्यंत दुःख झालं त्यांना की अरे अरे मला देव सांगत होते जाऊ नको तरी मी देवाचं ऐकलं नाही. तीर्थ देवता अमोचके जे काही वचनं जे काही तत्वज्ञान पुण्य महदायसांना सांगितलं होतं तेव्हा तिथं उमटलं नाही. पण जसं भूतभजन त्यांच्यात घडलं त्या क्षणाला त्यांना तो उमट झाला आणि बोध झाला की परमेश्वर आहे. मी त्या परमेश्वराला सोडून आले. परमेश्वर आपलं आगाधत्व आपल्या ह्या बोधातून दाखवत असतात. देवता तुम्हाला देवतेचे फळ देऊ शकतात. जीव तुम्हाला सांसारिक सुख देऊ शकतो. पण हे बोधाचं दातृत्व हे परमेश्वराकडून होत असतं. हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. जीवासाठी आपल्याला बाकी परमेश्वराच्या ठिकाणी अनंत गुण आहे, अनंत शक्ती आहे, अनंत धर्म आहे. आपण सांगतो समाजामध्ये की अरे ते परमेश्वर आहे मग त्यांच्याकडे आहे. पण आपल्यासाठी काय आहे? आपल्यासाठी आपलं भाग्य आहे की परमेश्वर ह्या बोध दातृत्व करतात. हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. आपली ओळख आपली जीवाला ओळख जाणवतात. जर आपल्याला ते जाणवलं नसतं तर परमेश्वराचं अलौकिकत्व आपण जीवनभर कधीच समजू शकलो नसतो. पण त्याच्यासाठी सिस्टम दिलेली आहे. त्या सिस्टमने आपल्याला जावं लागेल. त्या प्रत्यक्ष क्रिया आपल्याला करावं लागेल. कधीतरी आपल्या जीवनामध्ये कोणी आपल्याकडे आलं त्याला निर्हेतुक भूतभजन आपल्याला देण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुठला स्वार्थ न ठेवता सेवाभावाने ही माझं परम कर्तव्य आहे असं म्हणून आपल्याला एखाद्याच्या ठिकाणी भोजन द्यावं लागेल. तेव्हा आपल्याला कुठेतरी निर्हेतुक भूतभोजन घडणार आहे आणि आपल्याला सुद्धा या तत्त्वज्ञानाचा उमट होणार आहे. जेव्हा आपल्याला साधू संत सांगतात जोपर्यंत देवाकडून आपल्याला कळत नाही तोपर्यंत कळू शकत नाही. कारण देव म्हणतात सांगणारे जरी साधू असले तर त्याचा उमट करून देणारे परमेश्वर असतात. त्याचा बोध करून देणारे परमेश्वर असतात. जोपर्यंत परमेश्वर आपल्याला बोध करून देत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराचं आगाधत्व कळू शकत नाही. त्यानंतरून एक दिवस आपली जी औसा नावाची भक्त असते ती बसलेली असते आणि आता गुंफा असते. गुंफाच्या बाहेर गुंफा सांभाळत त्या असतात. गुंफा सांभाळत असल्यामुळे काय होतं की आता गुंफा आहे म्हटल्यानंतर जेवणं खावणं पंक्ती होत राहतात आणि अन्न इकडे तिकडे पडत असतं. साहजिकच कुत्रे ते बिचारे आपले पोट भरण्यासाठी चार घरी फिरणारच आहे. ते कुत्रं त्या ठिकाणी आलं. आदल्या दिवशी चुकून आचार्यांची झोळी घेऊन गेलं. मग मार्गामध्ये चर्चा झाली. कुत्रं आलं कोणी पाहिलं नाही. आता ते कुत्रं उद्या पण येईल त्यामुळे कोणीतरी लक्ष द्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा औसा तिथं बसली आणि ते कुत्रं त्या ठिकाणी आलं. औसाला वाटलं की हे आता याला जर आपण उसकलं नाही तर हे रोज येईल पडकल रोज कोणाची ना कोणाची वस्तू घेऊन जाईल. औसाने काही मागे पुढे पाहिलं नाही. हातातला मोठी हातात काठी होती ती त्याच्या डायरेक्ट हातामध्ये एक दगड घेतला आणि तो त्याच्या डायरेक्ट डोक्याला मारून फेकला. ते जोरात त्याला लागला. इकडे देव बाजूला असं नसतं होते. देवाने आपले दोन्ही श्रीकर आपल्या श्रीमुकुटाला लावले आणि औसा मातावरला रागावून म्हणतात की औदेवी तुम्ही हे काय केलं? तुम्ही त्या कुत्र्याला का मारलं? तेव्हा औसा माता म्हणते काल आलं आचार्यांची झोळी घेऊन गेलं आजही येऊन काही घेऊन गेलं असतं. तेव्हा देव फार छान सांगतात की त्या कुत्र्याला काय कोणी आया बहिणी का त्याच्यासाठी स्वयंपाक करून ठेवल आणि मग ते जाऊन तिथं जेवल? ते कुत्रं आहे. ते त्याच्या पोट्या पाण्यासाठी चार घरी जाणारे चार घरं फिरणारे. तुम्हाला तुमच्या वस्तूची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या वस्तूची काळजी घ्या. त्याला का मारतात? हे जेव्हा त्यांना सांगितलं त्यावेळेस देवाने औसानं ते पटलं आणि औसा माताने जे काही देवाची जी काय रिॲक्शन म्हणजे जे काही घडलं देवाने दोन्ही श्रीकर आपल्या श्रीमुकुटाला लावले ते थोडंसं औसा माताला जरा वेगळं पण वाटलं. म्हणून औसा माता म्हणतात की बाबा मी तिकडे कुत्र्याला दगड मारला पण आपण हे दोन्ही श्रीकर इकडे श्रीमुकुटाला का लावले? आपण काय सर्व व्यापक आहात? देव म्हणता हो बाई आम्ही सर्व व्यापक आहोत. हे देव आपल्याला जाणवतात. देवाकडून कळतं म्हणून आपल्याला कळू शकतं. देवाने जर जाणवलं नाही देवाने कळवलं नाही
आता कुत्रे, त्या कुत्र्याला मारल्यानंतर देवाला कसं काय लागलं, देवाला कसं काय त्रास झाला? परमेश्वर ह्या चराचर सृष्टीत व्यापलेले. तुम्ही कुठेही जा, कुठेही बसा, त्या प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे. या पट्टीमध्ये परमेश्वर आहे, या जमिनीत परमेश्वर आहे, या माईकमध्ये परमेश्वर आहे. पण कोण्या अर्थाने परमेश्वर आहे आपण हे समजून घेतो. मग आपण म्हणतो गायीत आहे परमेश्वर, मग गायीची पूजा करा. झाडात आहे परमेश्वर आहे, मग झाडाची पूजा करा. मग माणसात आहे परमेश्वर आहे, मग माणसाची पूजा करा. मग बाबात आहे परमेश्वर आहे, बाबाची पूजा करा. देवाने कोण्या अर्थाने सांगितलं हे आपल्याला समजत नाही आणि आपण अर्धवट घेतो आणि त्याच्यात पाठीमागे पळतो. व्यापकत्वाच्या अर्थाने, आत्मकत्वाच्या अर्थाने देवाने सांगितलेले आहे. परमेश्वर तिथे व्यापलेले आहे. कारण कर्मवीरच्या देवतांची स्वरूप मर्यादा फक्त 500 योजन आहे. त्याच्या पुढच्या देवतांची मर्यादा 10 पट वाढत चालते. 50,000, 5 लाख, 50 लाख. मग मायेच्या अनंत पट आणि त्या मायेच्या कितीतरी पट अनंत पट परमेश्वराचं स्वरूप आहे आणि ते परमेश्वराचं स्वरूप सगळ्याला व्यापलेलं आहे. त्यामुळे इथे परमेश्वर सगळ्या ठिकाणी व्यापलेले. व्यापक अर्थाने फक्त परमेश्वराने तो एक गुण आपला समजून सांगितला आहे. म्हणजे त्याचा अर्थ ते झाड म्हणजे परमेश्वर नाही, ते गाय म्हणजे परमेश्वर नाही. मग पण याचा अर्थ असं नाही की मग झाड तोडा ते परमेश्वर नाहीये, कुत्र्याला मारा ते परमेश्वर नाहीये. पण परमेश्वर व्यापलेले. त्या व्यापक परमेश्वराचं समजून घेणं, त्याला दुखवणं नाही, त्रास देणं नाही. आपल्या सगळ्या प्राणीमात्रांशी, सृष्टीशी, माणसाशी, सगळ्यांशी आपण सौजन्याने वागणं, देवी देवतांचा आदर राखणं हे आपलं परम कर्तव्य आहे. हे देवाने आपल्याला जाणवलेलं आहे. ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे. देवतेला परमेश्वराने आणलंय, जीवाला परमेश्वराने आणलंय, प्रपंचाला परमेश्वराने आणलेलं आहे. परमेश्वराच्या मनोधर्माने ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आत्मक भावाने परमेश्वर इथं व्यापलेले, व्यापक भावाने परमेश्वर इथे व्यापलेले. हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. हे अलौकिकत्व जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करणार नाही, चांगला विचार करण्याचा प्रयत्न करणार नाही, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करणार नाही, प्रत्येकाशी सौजन्याने वागणार नाही, एकमेकांच्या मदतीला उभं राहणार नाही, अडीअडचणीला उभं राहणार नाही. उलट आजची समाजाची प्रवृत्ती अशी आहे, जर माझ्या भाऊबंदाचं वाईट झालं तर मी बाई अंगाने त्याला दाखवतो का अरे अरे तुझं खूप वाईट झालं, तुझ्या दुःखात मी सहभागी आहे. पण आतून त्याला आनंदाच्या उफळ्या येत असतात. उफळ्या त्याला खूप बरं वाटतं. बरं झालं याची गाडी ॲक्सिडेंट झाला, याची गाडी बर्बाद झाली, बरं झालं याची शेतीची पाठी विकल्या गेली, बरं झालं याचं पोराचं असं झालं, याच्या पुरीचं तसं झालं. आतून मजा वाटते. आतून हे आसुरी सुख हा जीव भोगत असतो. पण आपल्या जर ठिकाणी काठीणत्व नसेल, आपलं हृदय सात्विक कोमळ असेल तर आपल्याला जो आपला अनोळखी व्यक्ती आहे त्याचं सुद्धा नुकसान झाली तरी सुद्धा आपल्याला दुःख वाटेल. इतकं आपलं हृदय असं अत्यंत फुसफुशीत होईल. छोट्या छोट्या कोणाला ठेस लागली तरी इकडे तुम्हाला दुःख वाटेल. पण हे देवाचे व्यापकत्व, देवाचं आत्मकत्व कसं ह्या सृष्टीमध्ये जडलेलं आहे हे जेव्हा आपल्याला परमेश्वर जाणवतील, ते जाणल्यानंतर आपल्याला त्याचं महत्त्व कळणार आहे. तेव्हा आपल्या विचारामध्ये, आपल्या उठण्या बसण्यामध्ये, वागण्यामध्ये आपल्या बदल होणार आहे. जोपर्यंत हे आपण जाणत नाही आणि हे सगळं आपल्याला आता ह्या लिळांच्या माध्यमातून, दृष्टांच्या माध्यमातून, सूत्राच्या माध्यमातून आपल्याला जाणायचं आहे. आपण आपला प्रयत्न करायचा आहे. तुम्ही म्हणाल की हे शब्दशः आहे, हे शब्दशः आम्ही वाचल्यानंतर आम्हाला काय फायदा होणार आहे, याच्यातूनच उमट होणार आहे. जो बोध येणार तुम्हाला कसा येणार, कुठून येणार तुम्हाला कळणार नाही. तुम्ही बसलेले, तुमच्या आजूबाजूला सगळे लोक काम करताय, एखादं वचन तुमच्या समोर आहे, तुम्ही त्याच्यामध्ये गहन अर्थामध्ये गेलेले, तिकडून कधी परमेश्वराची रेंज येईल. तुमचे सगळ्यात ह्या जीवावरती 81 कोटी 1.25 लाख देवतेचे मळे, कर्माचे मळे, त्यानंतरून आद्यमळे या सगळ्याला बाजूला केलं जातं आणि शुद्ध जीव स्वरूपावरती परमेश्वर त्या बोधाचं दातृत्व करत असतात. ही प्रक्रिया दिसणारी नाहीये, अदृश्य रीतीने या सृष्टीमध्ये चालणारी ही प्रक्रिया आहे. पण त्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत मला तो बोध होणार कसा. मी सत्संगाला जाणार नाही, मी शास्त्राचा अभ्यास करणार नाही, मी झाडाखाली बसून परमेश्वराचं मनन चिंतन करणार नाही, तोपर्यंत देव तरी तुम्हाला देणार कसे. तुमच्या घरी जर कोणी भिक्षेला आलं नाही तर तुम्ही भिक्षा वाढाल का. तुमच्या घरी कोणी पाहुणं आलं नाही तर तुम्ही त्याला टावेल टोपी घ्याल का. आपल्याला जावं लागतं. पूजनीय भांडारेकरांची ते देव भिक्षेला गेले, आपण बघतोय देव भिक्षेला गेले, देवाचा त्यांचा संवाद झाला. देवाला काय त्यांच्या घरची भिक्षा घ्यायची होती का. त्या जीवाची ती वेळ आली होती, त्याला काय बोधदातृत्व करायचं असेल, परमेश्वराचं अलौकिकत्व जाणवायचं असेल, त्याच्यासाठी देव गेले.
आणि भिक्षा म्हटल्यानंतर त्यांच्या पत्नीला तिथून काढून दिलं. त्या भिक्षा आणायला गेल्या आणि पूज्य भांडारेकरांना देव म्हणतात की बटो मागच्या फणकी पहा. आणि त्यांनी जेव्हा मागचं पान उलटून पाहिलं तेव्हा त्यांना बोध झाला की अरे इतक्या वेळापासून, कालपासून, 8 दिवसापासून, महिन्यापासून, 6 महिन्यापासून या जीवन मुक्तीतून मला कोण मुक्त करणार आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना पडलेलं होतं. आणि तो मुक्त करणार आता माझ्या दारात उभा आहे. पहिल्यांदा तर त्यांच्या मनात आलं की अरे हे माझ्या मनातलं जाणतात, एवढे अलौकिक हे अवतार आहे. परमेश्वर आपल्या मनातलं जाणतात, हे अलौकिक तो परमेश्वराच्या ठिकाणी आहे. आणि हे जाणल्यानंतरून पूज्य भांडारेकरांना वाटलं की माझं हे मनातलं जाणतात, पण काळ यांच्यावर एवढा उदास का झालेला आहे. यांचा यतीमुनीचा वेश, एक चुडा कटी प्रदेशी, एक चुडा श्रीमुकुटी आणि भिक्षा मागताय, यांच्यावर काळ उदास झालेला आहे. तत्क्षणी त्यांनी ऊर्ध्व विचार केला, अरे काळ यांच्यावर उदास नाही, काळ यांच्या अधीने. हे काळाला आपल्या सोबत घेऊन चालतात आणि हे तर माझे हितक्ष आहे. हा बोध त्यांना झाला. त्या बोधातून ते लगेच उठले. त्यांनी पत्नीचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला, मानपानाचा त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, नातेवाईकाचा त्याग केला, कुटुंबाचा सगळ्यांचा त्याग केला आणि देवासोबत निघून गेले. देवाच्या सेवेत 14 वर्ष राहिले आणि देवाच्या मांडीवरती त्यांनी देह ठेवला. हे परमेश्वराने त्यांना त्यांचं अलौकिकत्व जाणवलं होतं. तेव्हा त्यांनी एवढं ताकद त्यांच्यामध्ये आली भिक्षा मागून खाण्याची, देवाच्या सेवेत राहण्याची. ज्यावेळेस पूज्य भांडारेकर स्वामींच्या सेवेत राहत होते तेव्हा आजूबाजूला काही लोक जीवन जगत नसतील का, कोणी गाडी, बंगले, फ्लॅट, त्यावेळेसची जी काही परिस्थिती असेल त्यावेळेस प्रमाणे प्रत्येक जण आपापली प्रगती करत होते, संसार करत होते, मुलाबाळांचे लग्न करत होते, कुठेतरी बड्डे चालू होते, कुठेतरी मुंजी चालू होती, कुठेतरी लग्न चालू होते, कुठेतरी दहावा चालू होता, कुठेतरी वर्षश्राद्ध चालू होतं, कुठेतरी पैसे कमवण्याचं काम चालू होतं, कुठेतरी जुगार खेळण्याचं, सगळं त्यांच्या आजूबाजूला सगळं वातावरण होतं ना. पण त्या वातावरणात कुठेही ते स्वतःला विसरले नाही. निरंतर परमेश्वराची सेवा केली आणि 14 वर्ष सेवा केली. 14 वर्षाच्या सेवेमध्ये एकदाही देवाला त्यांनी आपली पाठ दिसून दिली नाही. इतकी उच्च प्रतीची सेवा त्यांनी केली. पण हे कधी झालं, परमेश्वरांनी आपलं अलौकिकत्व त्यांना जाणवलेलं होतं. आपण देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे की देवा जसं पूज्य भांडारेकरांना तुम्ही तुमचं अलौकिकत्व जाणवलं तसं ते मला जाणवा. मला पण त्यांच्यासारखा त्याग घडेल, मला त्यांच्यासारखी सेवा घडेल. आपल्याकडून ते अजून आपण त्या प्रक्रियेतच गेलो नाहीये. अजून आपण दुष्टपद प्रक्रियेमध्ये अजून आपण म्हणतो देवा आता घर दिलं, आता तू गाडी दिली, आता तू पत्नी दिली, आता मुलं बाळा दिले, आता 2 पैसा बॅलन्स दिला, पण आता हे मुलं मोठे झाले, या मुलाला पत्नी दे, या मुलीला चांगला आम्हाला जावई भेटू दे. मग ते झाल्यावर परत आपली शेपूट काही थांबत नाही. मग म्हणतो आता मुलांना मुलं होऊ दे, मग मुलांनाही मुलं होत्या, आता म्हणतो नातोचं द्यावं लग्न होऊ दे. देव पाहत आहे की अरे 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 याला सगळं दिलं पण हा काय थांबायला तयार नाही, याला माझं अलौकिकत्व जाणवलं नाही, हा या प्रपंचाचीच मागणी करतो. शेवटी देव उदास होता आणि आपली वाट पाहणं सोडून देतात. देव वाट पाहता. बोध दिल्यानंतरून वयाच्या 56 वयापर्यंत देव आपली वाट बघतात की आज हा मला अनुसरेल, उद्या मला अनुसरेल, परवा मला अनुसरेल, 30व्या वर्षी अनुसरेल, 40व्या वर्षी अनुसरेल, 50व्या वर्षी अनुसरेल. पण देव वाट पाहून थाकतात आणि मग देव उदास होतात. आपण देवाला असा अनंत वेळा उदास केलेले आहे. आता ह्या सृष्टीमध्ये आता आपल्याला संधी परत देवाने दिलेली आहे. काहीतरी कणव आपली होती, त्या कणवेमुळे आपल्याला परत बोधदातृत्व दिले. हे जे बिचारे साधू संत आहे ते अनुसरले, ते आज त्या गतीला जाणार आहे. पण आपण आजही आपला एक पाय नरकाच्या वाटेवरती आहे आणि एक पाय परमेश्वराच्या प्राप्तीच्या वाटेवरती आहे. आता आपल्याला डिसिजन घ्यायचंय की दोन्ही पाय नरकाच्या दिशेने न्यायचे का दोन्ही पाय परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने न्यायचे. कारण देव म्हणता येतीची दशी धरिले पुरे. शेवटचं टोक ते जरी धरलं तरी परमेश्वर सांगतात की मी तुझं हे जे काही अनुसरण आहे, हे जे काही सेवादास्य आहे तू केलेले, तू भले तू पहाटे 3ला उठायला लावलं पण तू 5ला उठला तरी मी तुझी सेवा स्वीकारत घेईल. नाही तुझ्याकडून सकाळी स्मरण झालं तू दुपारी केलं, नाही दुपारी झालं तुझं संध्याकाळी केलं, नाही दिवसभर झालं, कमीत कमी जेवताना झोपताना तू माझी आठवण केली तरी मी तुला माझ्या प्राप्तीला नेणार आहे. पण एवढं तर करायला पाहिजे ना. एवढं सुद्धा आपण करणार नाही तर देवाने आता काय केलं पाहिजे. परमेश्वर आपलं अलौकिकत्व जाणवत असतात, आपल्याला सतत ते आपल्याला जाणून देत असतात. परमेश्वर सांगतात की परमेश्वर सर्वज्ञ आहे. लीळेच्या माध्यमातून आपल्याला जाणवत असतात. एक दिवस आचार्य श्रींना काहीतरी व्यापाराला जायचं होतं, तर मग आचार्यांना देवाने सांगितले की तुम्ही बाहेर चालले व्यापाराला तर एक वस्त्र घेऊन या.
मग आचार्य वस्त्र घ्यायला जातात, पण ते वस्त्र जे होतं बाजारात त्यांना ते वस्त्र घ्यायला जायचं होतं, पण आचार्यांच्या अंगावरती जुने फाटलेले कपडे होते. देव त्यांना सांगतात की तुम्ही आमचा अंगराखा घ्या, तुम्ही आमच्या वाहना घ्या आणि तुम्ही हे टोपरं घ्या, हे सर्व घाला आणि मग तुम्ही बाजारात जा. पूज्य आचार्य म्हणतात देवा तुमच्या चरणाने स्पर्श झालेली धुळीचा कण तो सुद्धा आमच्यासाठी पवित्र आहे. मी तुमच्या वाहना, मी तुमचा अंगराखा, मी तुमचं टोपरे कसं काय घेऊ? देव म्हणतात की व्यवहार तो व्यवहाराने सिद्धीचा आहे. तुम्ही आता बाजारात चाललेले आणि बाजारात लोक थटून येतात, चांगला वेश घालून येतात, चांगले कपडे घालून येतात आणि समोरच्या दुकानदाराला आपण चांगलं टापटी पासलो तर गिऱ्हाईक आपल्याकडे येईल, आपली वस्तू खरेदी करेल याची जाणीव होते. तो सुद्धा मान सन्मानाने आपल्याला बोलत असतो. ही व्यावहारिकता देवाने आचार्यश्रींना सांभाळायला लावली. मग आचार्यश्रींनी त्या वाहना घेतल्या, तो अंगराखा घेतला, तो टोपरा घेतला, लगेच घालून नाही घेतला. त्या बाजारापर्यंत गेले, थोडा बाजाराचं अंतर राहिलं तेव्हा ते कपडे त्यांनी घालून घेतले, त्या वाहना घालून घेतल्या. मग बाजारामध्ये गेले, पहिलं वस्त्र पाहिलं ते थोडं पातळ होतं, मग ते वस्त्र काही त्यांना आवडलं नाही. मग पुढे गेले, दुसरं वस्त्र पाहिलं ते थोडं जाड होतं, मग ते वस्त्र आचार्याने विकत घेतलं. बाजारातून बाहेर आले, पुन्हा स्वामींच्या वाहना नमस्कार केल्या, स्वामींचे वस्त्र नमस्कार केले, पुन्हा एका पिशवीमध्ये त्यांनी व्यवस्थित ठेवून दिले. पुन्हा आपले जे काही जुने मळकट फाटके कपडे होते ते घातले आणि ते घेऊन ते पुन्हा देवाकडे आले. देवाला दंडवत घातले, श्रीचरणा लागले. ते वस्त्र देवाला दिलं, ते बाजारातून आणलेलं, आणि देवाला सांगितलं की घ्या देवा, हे वस्त्र मी घेऊन आलो. आणि देवाचा आणि आचार्यांचा संवाद चालते. बाजूला औसा बसलेली, औसा माता तो संवाद ऐकताय आणि देव आचार्यांना म्हणताय की पहिले जे तुम्ही वस्त्र पाहिलं होतं ते चांगलं होतं, तुम्ही ते वस्त्र घ्यायला पाहिजे होतं. हे ऐकल्यानंतर आचार्य म्हणतात मी ते वस्त्र पाहिलं ते जरा पातळ होतं म्हणून मी थोडं हे जाड वस्त्र घेतलं. तेव्हा देव म्हणतात की तुम्ही जर ते वस्त्र घेतलं असतं तर ते धुवून भरलं असतं. आणि हा संवाद औसामाता ऐकताय. औसामातांना आश्चर्य वाटतं की देव तर इथेच बसलेले, आचार्य बाजारात गेले, देव तर काय आचार्यांच्या मागे गेले नाही. मग देवाला कसं काय कळालं की आचार्यांनी पहिले एक वस्त्र पाहिलं होतं आणि ते पातळ होतं ते चांगलं आहे, देवाला कसं कळालं? म्हणून औसामाता देवाला म्हणते तुम्ही दूरचं पाहतात, दूरचं ऐकतात, तर तुम्ही काही सर्वज्ञ आहात का? त्यावेळी देव म्हणतात हो बाई, आम्ही सर्वज्ञ आहोत. या लीळेतून परमेश्वर आपलं अलौकिकत्व या जीवाला जाणवत असतात आणि आपण म्हणतो अरे देव कुठं पाहतोय, घे खाऊन, घे मजा करून, घे जगून. देव कुठे पाहतोय? देव सगळं पाहतो, पण तो देव पाहतोय ही भावना आपल्याला ज्ञानातून जाणीव होणार आहे. आपण तत्वज्ञान समजून घेतलं तर आपल्याला कळणार आहे. आपल्याला माहितीच नाही, जाणीवत नाही आपल्याला की परमेश्वर आपल्याला पाहतोय. पण औसा माता बरोबर म्हणते देवा आपण सर्वज्ञ आहात, दूरचं पाहतात, दूरचं ऐकतात, तुम्हाला सर्व कळतं, जाणवतं, आपण सर्वज्ञ आहात. म्हणून देव म्हणता हो बाई आम्ही सर्वज्ञ आहोत. हे देवाचं अलौकिकत्व आहे. मी इतका छोटा जीव आहे, मला देवाने काय जाणवायचं ह्या लीळ्यातून, ह्या सूत्रातून मला जाणवलेलं आहे आणि जे मला जाणवलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वराचं अलौकिकत्व फार मोठं आहे. माझे कितीतरी जन्म गेले तरी मी ते समजू शकत नाही, पण देवाने जाणवलं तर आपल्याला समजू शकतं. आपली प्रार्थना असेल तर आपल्याला समजू शकतं. कारण अर्जुनांना देवाला सगळं तत्वज्ञान सांगितलं, पण अर्जुनाचा काही विश्वास बसेना आणि शेवटी परमेश्वराने त्यांना विश्वरूप दाखवलं. पण विश्वरूप दाखवताना देव म्हटले की या साध्या डोळ्याने तुला बघता येणार नाही माझं विश्वरूप. त्याच्यासाठी त्यावेळी देवाला त्यांना एक दिव्य दृष्टी द्यावा लागली. तर ही दिव्य दृष्टी म्हणजे हे कलियुगाचं सूत्रपाठ, ही आपली आज दिव्य दृष्टी आहे. जसं त्या अर्जुन देवानी देवाचं ते विश्वरूप त्या दिव्य दृष्टीने पाहिलं, तसं आपल्याला आपल्या परमेश्वराचं विश्वरूप जे अलौकिकत्व, जे काही परमेश्वराच्या ठिकाणी असलेलं जे श्रेष्ठत्व आहे ते जर पाहायचं असेल तर आज आपल्याला सूत्रपाठात जावं लागेल, लीळा चरित्रात जावं लागेल, छोट्या छोट्या लीळा आपल्याला समजून घ्यावं लागेल, त्याचं मनन चिंतन करावं लागेल. तेव्हा आपल्या हृदयात त्या परमेश्वराचं अलौकिकत्व प्रकट होणार आहे आणि ते देव प्रकट करणार आहे. पण जो कोणी प्रयत्न करणार आहे त्याच्या हृदयात ते प्रकट होणार आहे. म्हणून आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे, ते उघडणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर त्याच्यात गेलो तर आपल्याला परमेश्वराचं अलौकिकत्व जाणू शकतं, परमेश्वराचं श्रेष्ठत्व जाणू शकतं. जसं परमेश्वर सर्वज्ञ आहे, जसं परमेश्वर सर्व व्यापक आहे, त्याचप्रमाणे एक भक्त होता. तो देवाच्या दर्शनाला निघाला आणि दर्शनाला जात असताना देवाचा त्यावेळेस मुक्काम विरूळमध्ये एका गुंफेमध्ये होता. बाईसा देवाच्या सोबत होत्या, जानू उपाध्याय त्यांचं नाव होतं. ते गेले गुंफेमध्ये, देवाला भेटले, दंडवत केले, श्रीचरणा लागले.
काही पुष्प असेल, काही भेटवस्तू आणल्या असेल त्या अर्पण केल्या आणि देवाच्या समोर बसले. देवाच्या समोर जेव्हा हे बसले तेव्हा साहजिकच गुंफा आहे, गुंफा असल्यामुळे साहजिक तिथे अंधार होता. बाईसाने छोटा दिवा लावला होता. सहजच त्यांच्या मनामध्ये आलं की अरे या ठिकाणी जर बाईसाने मोठा दिवा लावला असता तर मला देवाची सुंदर श्रीमूर्त अत्यंत चांगली दिसली असते. आणि देव आता देव आहे, परमेश्वराचा अलौकिकत्व आहे, त्या भक्ताला परमेश्वराला ते जाणवायचंय. परमेश्वराने त्यांच्या मनातलं जाणलं आणि आपल्या श्रीमूर्तीतून असा लख प्रकाश पडला. इतका लख प्रकाश पडला आणि देवाला त्या देवाची ती सुंदर श्रीमूर्ती त्यांना दिसली. त्यांना पण आश्चर्य झालं की हे कसं काय झालं. यावरनं आपल्याला जाणवतं परमेश्वर स्वयंप्रकाशित आहे. देव सुद्धा बोलून दाखवतात त्या भक्ताला, परमेश्वराला काय दुसऱ्या प्रकाशाची गरज आहे का? या प्रकाशा लाईटच्या प्रकाशाने परमेश्वर प्रकाशणार आहे का? किंवा एक जे काय अन्य धर्मग्रंथ आहे त्याच्यातून परमेश्वराचं प्रकाशत्व होणार आहे का? तुम्हाला जर परमेश्वराचं प्रकाशत्व करायचं असेल, जसं पूज्य जानोपाध्यांना तिथे गुंफेत जावं लागलं, देवाचं दर्शन झालं तेव्हा त्यांना ते प्रकाशत्व, आता जर तुम्हाला ते प्रकाशायचं असेल, तुमच्या ठिकाणी तो प्रकाश तुम्हाला ते जाणवायचा असेल, अनुभवायचा असेल, तर तुम्हाला आता सूत्रपाठात जावं लागेल, या चरित्रात जावं लागेल, ह्या लेण्यांमध्ये जावं लागेल. या लेण्याचं मनन चिंतन तुम्हाला प्रतिदिनी करावं लागेल. जेव्हा देवाला तुम्हाला आठवायचंय, देवाचे गुण धर्म, देवाच्या ठिकाणचे अलौकिकत्व आठवायचे, तेव्हा ह्या लेण्यांचं तुम्हाला स्मरण करावं लागेल, त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल. तेव्हा तुमच्या हृदयामध्ये प्रकाश पडणार आहे, तुम्हाला सुद्धा परमेश्वराचं दर्शन होणार आहे. ही ज्याची त्याची साधनेची गोष्ट आहे. जो जितकी साधना करणार आहे त्याला तितकं ते प्रकटणार आहे, जो जितकी कमी साधना करणार त्याला तितकं कमी प्रकटणार आहे. मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही ऐकलं माझं, आणि माझ्यापेक्षा जर तुम्ही जास्त साधना करायला लागले तर माझ्यापेक्षा जास्त अलौकिकत्व ते तुम्हाला प्रकटू शकतं. सांगणं माझी ड्युटी आहे, पण नुसतं सांगितल्याने परमेश्वराचं प्रकट नाही, ते प्रत्यक्ष अनुभवावं लागतं. देव म्हणतात साखर असते, साखर खाल्ल्यानंतर साखरेचा अनुभव येतो, बरोबर की नाही? निश्चित साखर पाहिली आणि तुम्हाला त्या साखरेची गोडी येईल का? निश्चित साखर पाहून गोडी येणार नाही. तसं परमेश्वर म्हणजे साखर आहे, परमेश्वर म्हणजे आनंद आहे, परमेश्वर म्हणजे सुख आहे, परमेश्वर आपलं सर्वस्व आहे. पण आपण त्या आनंदापासून, त्या सुखापासून, त्या सर्वस्वापासून आपण सगळे दूर आहोत. आणि जे दुःखरूप आहे, जे पापमुळे, जे अनित्य आहे हा प्रपंच, या गोष्टीत आपण अडकलेलो आहे. आता जे दुःखरूप आहे, जे पापमुळे, त्याच्यात जर आपण अडकलोय, त्याच्या ते गोष्टी मिळवण्यासाठी रात्रंदिवस जर आपण झटत असेल तर आपल्याला परमेश्वराचा अलौकिकत्व कसं काय प्राप्त होणार आहे, कसं काय जाणवणार आहे? ते जाणवण्यासाठी तुम्हाला तिथे जावं लागेल, ते खावं लागेल, ते अनुभवावं लागेल. म्हणजे त्या साखर नुसतं बघून चालणार नाही, ती साखरेचा उपभोग घ्यावा लागेल, खावा लागेल, तेव्हा गोडी येणार आहे. तसं ह्या शास्त्रामध्ये जावं लागेल, रमावं लागेल, चिंतन करावं लागेल, स्मरण करावं लागेल, साधनेवर जावं लागेल. तेव्हा तुम्हाला त्या परमेश्वराचं अलौकिकत्व तुमच्या हृदयात उमटणार आहे, तुम्हाला ते प्रकाशणार आहे. हे जे भक्त होते यांना बोध झाला होता, म्हणून हे घरदार सोडून आचार्य आपल्यासारखे होते की नाही, सांसारिक होते की नाही, त्यांना पत्नी होती, मुलं होते, जबाबदाऱ्या होते की नाही. त्यांना आचार्यांनी कसं काय त्याग केला? पूज्य भांडारेकरांना जबाबदारी होती की नाही? त्यांनाही बी पत्नी होती, मुलं होते, गाव होतं, नातेवाईक होते, सगळं होतं. पण हे सगळं सोडण्याची ताकद त्यांना कशामुळे झाली? तर परमेश्वराचं अलौकिकत्व त्यांना प्रकटलं. जेव्हा पूज्य माईम भट्ट देवाकडे गेले, त्यांना माहिती नाही देव आहे, त्यांना माहिती नाही परमेश्वर अवतार आहे. पण जेव्हा चर्चा झाली, ज्ञानातून त्यांना कळालं परमेश्वराचे अवतार कोणते. आणि देवाने जेव्हा स्वतःची जाणून थापटली, जैसे हे म्हणजे प्रतिष्ठाने श्री चांगदेवराव स्वतःविषयी सांगितलं, तेव्हा त्यांना कळालं की अरे आत्तापर्यंत मी ज्यांना जीव म्हणून बघत होतो, जीव नसून ते परमेश्वर अवतार आहे. हे अलौकिकत्व त्यांनी जाणलं. आणि जाणल्यानंतर त्यांना ही प्रपंचाच्या गोष्टी सोडायला काहीच वाटलं नाही. तो पैसा त्यांच्यासाठी आता माती झाली, ते कुटुंब, ते नातेवाईक, तो समाज त्यांच्यासाठी माती झाली. आणि देव मिळवणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी जाणलं. आणि म्हणून तर ते त्याग करून निघून गेले. जोपर्यंत आपण हे तत्वज्ञानातून आता देव, तुम्ही म्हणाल की बाबा जसं पूज्य भांडारेकरांना, पूज्य आचार्यांना, पूज्य माईम भट्टांना देव भेटले, मग देवानी समजवलं, देवानी अलौकिकत्व दाखवलं, मग ते अनुसरले आणि मग त्यांनी साधना केली, मग ते प्राप्तीला गेले. आता आम्हाला देव भेटतील, मग आम्ही ऐकू, मग समजून घेऊ, मग आम्ही देवाच्या सोबत जाऊ, मग आम्ही साधना करू, असं नाहीये. आपली उंची तेवढी नाहीये. जर आपली उंची जेवढी, आपलं जर आतलं स्ट्रक्चर तेवढं शुद्ध असतं, तेवढं उंच असतं,
तर 800 वर्षापूर्वी देवाच्या सन्निधानात आपण जन्माला आलो असतो. आपली योग्यता, आपली लायकी, आपली काय लेवल आहे हे देवाला माहिती आहे आणि त्यानुसार आपण 800 वर्षानंतर जन्माला आलो. पण कधी जन्माला आलो याला महत्त्व नाही. आल्यानंतरून कशा तरी कोणातरी माध्यमातून आपल्याला तो परमेश्वर कळाला आहे. परमेश्वराने तो परमेश्वर जाणून दिलेला आहे. हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. 800 वर्ष झाले अवतार घेऊन. आजही कुठेतरी कोणाला तरी परमेश्वर बोध देतात, कोणीतरी अनुसरतं, कोणीतरी साधना करतंय, कोणीतरी आजही या मिनिटाला कुठेतरी प्राप्तीला जातंय. हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. देवाकडे देवासारखे देव असणं साहजिक आहे. पण एखाद्या जीवाला, जो अधम जीव आहे, जो अविद्येने बरबटलेला आहे, जो अनंत मळ देवतेचे घेऊन बरबटलेला आहे, अनंत कर्माचे डोंगर त्यांनी केलेले आहे आणि ते कर्माचे मळ त्यांनी लावून घेतलेले, एवढं असताना, हा निरानंद जीव असताना परमेश्वराने याला निवडला आनंद देण्यासाठी. आणि याला परमेश्वर घडवतात, म्हणवतात, योग्य करतात आणि आपल्या प्राप्तीला घेऊन जातात, आनंदाला घेऊन जातात. हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. एका जीवाला परमेश्वराला समान करायचं, त्याला आपल्या आनंदात रममान करायचं, त्याला आपल्या प्राप्तीला न्यायचं, ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. अहो, आपण घरामध्ये एखादा कुटुंब प्रमुख असतो, त्याच्या घरामध्ये 2 मुलं, 2 मुली, पत्नी, आई वडील असतात. तो सगळ्यांना सारखं शिकवत असतो, सगळ्यांना सारखं खाऊ पिऊ घालत असतो, सगळ्यांना सारखं देणं घेणं करत असतो. पण तरी घरातला एक मुलगा मोठा गुंड होतो आणि एक मुलगा चांगला मोठा अधिकारी होतो. आपण त्याला बदलू शकलो का? मी महात्मा गांधीजींबद्दल ऐकलेलं आहे की त्यांचा एक मुलगा होता. मी वाचले, उडत उडत मी ऐकलेलं आहे की एक मुलगा त्यांचा अत्यंत व्यसनी होता. आता हे महात्मा गांधी सगळ्या जगाचे मायबाप आहे. आपण त्यांना बापू म्हणून हे करतो कारण त्यावेळेस त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान दिलं म्हणून त्यांना आपण बापू म्हणतो. पण त्यांचा एक मुलगा मी असं ऐकलंय की तो व्यसनाधीन होता, त्याला ते बदलू शकले नाही. म्हणजे आपण किती चांगलं असलो तरी एखाद्याला आपण व्यसनातून काढू शकत नाही, आपल्या भावाला आपण व्यसनातून काढू शकत नाही, वाईट गोष्टीतून त्याला बदलू करू शकत नाही. पण परमेश्वरामध्ये ते सामर्थ्य आहे. सप्तव्यसन आचरणारा सप्तव्यसनाचा त्याग करतो, अनंत दुर्गुणांचा त्याग करतो. जो आता आपण म्हणतो ना, जो काय कुळी होता, तो दरोडेखोर होता, तो नंतर काय ऋषी झाला, तसं त्या साध्या सर्वसामान्य हिंद जीवाला परमेश्वर एका साधुत्वाकडे नेतात, शुद्धतेकडे नेतात, आपल्या प्राप्तीकडे नेतात. हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे. हे कोणी करू शकत नाही. एक तर परमेश्वर करतात किंवा परमेश्वराचा भक्त ते करू शकतो. किती सामर्थ्य देवाने त्या भक्ताजवळ दिलेले. परमेश्वर सांगतात की आवर धर्मापासून काढून परधर्मी लावणे हे काही सानं आहे का? ही काही छोटी गोष्ट आहे का? ही फार मोठी गोष्ट आहे. एखाद्या जीवाला वाईट गोष्टीतून ऊर्ध्व करायचंय, त्याला शुद्धतेकडे न्यायचंय, त्याला ईश्वर भक्तीकडे न्यायचंय, त्याला पुढे परमेश्वर प्राप्तीचे स्वप्न दाखवायचे, त्याला साधनेवरती न्यायचंय आणि त्याला परमेश्वर प्राप्ती मिळून द्यायची आहे. हे काही छोटं नाहीये, हे फार मोठी गोष्ट आहे. ते सामर्थ्य या भक्ताकडे परमेश्वराने दिलेलं आहे. कारण बोध जाता तरी परमेश्वर आहे, तर परमेश्वर निमित्त आपल्याला करत असतात. हे परमेश्वराचं अलौकिकत्व हे आपण जाणलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे, हे आपण रोज स्मरण चिंतन केलं पाहिजे. आपल्याला वेळ आहे कुठे परमेश्वराचं चिंतन करायला? आपल्याला उद्या काय काम करायचं याचं आपलं चिंतन चालू राहतं, 8 दिवसांनी काय काम करायचं याचं चिंतन चालू राहतं, 6 महिन्यांनी काय करायचं याचं चिंतन चालू राहतं, वर्षांनी काय करायचं. आपल्या डोक्यातून आपल्या कामा धंद्याचे, कुटुंबाचे, नातेवाईकाचे विचारच थांबत नाही. हे विचार जर थांबले नाही तर परमेश्वराचे विचार आपल्या ठिकाणी येणार कुठून आहे? परमेश्वराचा अलौकिकत्व आपल्याला कळणार कुठून आहे? परमेश्वर काय असं काही सर्वसामान्य काय गेले कोणाच्या घरात आणि बळत त्याला दिलं आणि बळत त्याला? त्याच्यासाठी अर्थ आपल्याला पण असली पाहिजे, आपले प्रयत्न असले पाहिजे. देव म्हणता पुरुष प्रयत्ने दैवाचं साह्य. जो जीव प्रयत्न करेल त्याला परमेश्वर साह्य करत असतात. पूज्य बाईसांच्या बाबतीत आपण बघतो की पूज्य बाईसा या अन्य धर्माच्या होत्या, एका अन्य धर्माच्या त्या आचार्य होत्या. सकाळ दुपार संध्याकाळ त्यांचे शिष्य त्यांची पूजा करत होत्या की नाही? त्यांची पूजा करत होते की नाही? अशी पूजन त्यांचं चालू असायचं. हे सगळे त्यांचे शिष्य त्यांचं पूजन करायचे आणि त्या अन्य धर्माचे होते, ते अन्य धर्माचं सगळं काही करत होते. पण त्या बाईसांचा योग आला. पूर्वजन्मामध्ये ह्या पूजनीय बाईसांकडून ईश्वराची सेवा घडली होती. त्या सेवेतून तो योग आला आणि परमेश्वर स्वतः पैठणी ते चालत गेले आणि पूजनीय बाईसांची भेट झाली. भेट झाल्यानंतर लगेच देवाला ओळखलं का बाईसांनी? लगेच देव या 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 देवा लगेच दंडवत घातले, लगेच उच्च आसनावर बसवलं, लगेच देवाचं पूजन करून देवाचं पूजन करून घेतलं का?
त्या बाईसांनी पहिले देवाला आल्यानंतरून पाय पुसणं बसायला टाकलं. हवा आपल्या घरात कोणी पाहुणा आला तरी आपण त्याला खाली बसत नाही, काहीतरी चांगलं वस्तू बसायला देतो. इथं प्रत्यक्ष परमेश्वर बाईसांच्या घरी आले, बाईसांनी पाय पुसणं बसायला टाकलं. नंतर देव तिथे राहायला लागल्यामुळे देवाला भोजन दुधी करवंट्यामध्ये दिलं. दुधी करवंटा म्हणजे काय तुमच्या भाषेत तुम्हाला कदाचित माहिती असेल, पण मला काही जास्त माहिती नाही आहे. मी सहज विचार करतो, झाडाला भोपळे येतात, नंतर ते वाळतात, ते वाळल्यानंतरून ते असं एक भांड्यासारखा त्याचा आकार होतो, त्यालाच कदाचित दुधी करवंटा म्हणत असेल. हे मी कल्पना केलेली आहे, कारण कोणी मला तो दाखवला नाही आहे, पण एक सहज कल्पना केली मी. त्या भोपळ्याच्या भांड्यामध्ये ते काय पाणी भात असेल, ते काही शिळा पदार्थ असतो, तो पाणी भात पदार्थ ग्रहण केला, जेवणासाठी भोजनासाठी दिला. असा 3 दिवस देव तिथे थांबले, 3 दिवस हे केलं. आणि नंतर जेव्हा बाईसांची ती वेळ आली, निश्चित दृष्टीद्वारे परमेश्वरांनी त्यांना प्रेमाचा संचार केला. जसं परमेश्वर ज्ञानातून बोध देतात ना, हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे, तसं प्रेमदान देणं हे परमेश्वराचं माझ्या दृष्टीने अलौकिकत्व आहे. कारण ही काही गोष्टी, ही काही प्रक्रिया छोटी नाही आहे, ही सगळ्यात श्रेष्ठ प्रक्रिया आहे. भक्तीमधली सगळ्यात श्रेष्ठ प्रक्रिया आहे तो प्रेमदान देणं. ईश्वराचं प्रेम होणं हे सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे. कारण देव म्हणतात, ज्ञानाने तर तुम्ही उद्धरून जाल, पण परमेश्वराचं प्रेम प्राप्त या जीवनी परमेश्वराचं प्रेम प्राप्त केलं पाहिजे. आणि या प्रेमाचे परमेश्वराने अनेक उपाय आपल्याला सांगितलेले, सन्निधानामधले उपाय सांगितलेले, असन्निधानामधले उपाय सांगितले. सन्निधानामध्ये जेव्हा आपण राहतो देवाच्या, तेव्हा देवाने सांगितलं की बाई तिथं देवाकडे आग्रह केला पाहिजे, कोणत्याही गोष्टीसाठी देवाकडे आग्रह केला पाहिजे, हट्ट घेतला पाहिजे. आणि असन्निधानामध्ये जेव्हा आपण असतो, आपण आता ही साधना करतो, तेव्हा सतत आपण तळमळ केली पाहिजे, सतत आपली तळमळ असली पाहिजे. मला देव व्हावं, मला देव व्हावं, मला देव व्हावं, मला देवाचं दास्य घडावं, मला देवाचं ज्ञान व्हावं, मला देवाचं काहीतरी कळावं, अशी सतत तळमळ असली पाहिजे. ही तळमळी जन्माते धाडी त्याशी परमेश्वर आपला पुन्हा रूपी संबंध देते, म्हणजे पुन्हा संबंध देतात, प्रेमाचा योग त्याला घडवतात आणि त्याला प्रेम प्राप्ती देत असतात. ज्या ठिकाणी परमेश्वर गेले, बाईसांना दृष्टीद्वारे परमेश्वराने प्रेम दिलं. परमेश्वर दृक, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण या 4 प्रकारे जीवाला आपल्याकडे वेधत असतात. दृष्टीद्वारे, शब्दाद्वारे, दृक स्पर्श शब्दाद्वारे, दृक स्पर्श आलाप आणि अंतःकरणाद्वारे, अशा 4 प्रकारे इथं परमेश्वर आपल्याकडे जीवाला वेधत असतात. तर बाईसांना दृष्टीद्वारे प्रेमदान झालं. प्रेमदान झाल्यानंतरून बाईसांनी काय केलं माहिती आहे का, स्वतःला जमिनीवर टाकून दिलं. बाईसांना कळालं हे परमेश्वर आहे, मी जीव आहे, हा बोध त्यांना झाला. यातला सगळा फरक त्यांना कळाला आणि अत्यंत दुःख त्यांना झालं की अरे मी काय केलं, माझ्या हातून. बाईसांना शेवटपर्यंत या गोष्टीचा पूळ होता, शेवटपर्यंत की देवाला मी पाय पुसण्यावर बसवलं, दुधी करंट्यामध्ये पाणी भात दिला. शेवटपर्यंत जेव्हा जेव्हा कधी प्रसंग यायचा, देव ते आठवण करून द्यायचे. बाईसांच्या डोळ्यातून अश्रूचे असे धारा व्हायच्या की देवा माझ्या हातून फार मोठी चूक झाली, मला ती आठवण करून देऊ नका. आपल्या हातून घडलेल्या प्रमादाचा आपल्याला असा पूळ असला पाहिजे. आपण कितीतरी प्रमाद करतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, पण किंचित सुद्धा आपल्याला पूळ नाही, किंचित सुद्धा आपल्याला दुःख नाही आहे. का आपल्याला ज्ञानच नाही, ती जाणीवच नाही आहे. ज्ञान नसले, जाणीव नसले कुठून पोळ होणार आहे. मी आत्ताच बातम्या बघत असतो, बातम्यांमध्ये एका ठिकाणी एका व्यक्तीला 2 तास अक्षरशः ठेसून मारलं. मी विचार करतो की माणसामध्ये इतकी क्रूरता आली कुठून. त्याचा काही अध्यात्माशी अटॅचमेंट राहिली नाही, देव धर्म भक्ती या गोष्टीपासून माणूस दूर गेला. फक्त पैसा कमवणे, संपत्ती कमवणे, ती कशी कमवते, कुठून कमवते, कशा, काहीच विचार नाही. त्याच्यामध्ये इतकं भयंकर काठीण्य आलेलं आहे, इतक्या भयंकर विकृती आता या जीवामध्ये झालेल्या आहे की माणसाला 2-2 तास ठेसून मारलं जातं. आणि विकृत आनंद घेणारे समाजामध्ये आज लोक झालेले. लहान लहान मुलांना वाईट वासनाधीन नजरेने पाहिलं जातं. पैशासाठी वयोवृद्ध आईबापांना घरातून हुसकून दिलं जातं. पैशासाठी स्त्रीवरती अत्याचार केले जातात. भाऊ भावाला तोडून खातो. नवरा बायकोमध्ये आता जमत नाही. हे कशासाठी झाले? हे अज्ञानामुळं जीवाच्या ठिकाणी या सगळ्या विकृती निर्माण झालेल्या आहे. म्हणून अध्यात्माची, भक्तीची, ज्ञानाची आपल्याला आज कलियुगामध्ये फार गरज आहे. जे आपण हे परमेश्वराचं अलौकिकत्व जाणल्यानंतरून आपल्याला ह्या वाईट गोष्टीपासून प्रथम आपल्याला स्वतःला दूर ठेवायचं आहे. आणि आपल्याला जास्तीत जास्त परमेश्वराच्या जवळ आपण कसं जाऊ, तर सगळ्यात श्रेष्ठ अलौकिकत्व परमेश्वर आपल्याला प्रेम देतात.
तर ते प्रेम मला कसं प्राप्त होईल, त्यासाठी आपण सदोदित प्रयत्न केला पाहिजे। ज्याला प्रेमाने ईश्वरापर्यंत जाता येईल त्यांनी प्रेम प्राप्ती करून ईश्वराला गेलं पाहिजे। ज्याला नाही प्रेमाने जाता आलं त्याला बोधदातृत्व केलेले, ज्ञान दिलेले, परमेश्वर ज्ञान देऊन नुसतं थांबत नाही। देव म्हणतात की ह्या जीवाला कशाने परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही, कारण या जीवाच्या ठिकाणी अनंत दोष आहे। कोणी गुरुद्रोही आहे, कोणी मार्गद्रोही आहे, कोणी ईश्वरद्रोही आहे, कोणी मातृद्रोही आहे। हे सगळे दोष आचार्य म्हणता माझ्या ठिकाणी, मी पण म्हणतो हे सगळे दोष माझ्या ठिकाणी आहे। मला सुद्धा परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही, पण त्या परमेश्वराने आपली दया माया कृपा आपल्यावरती केली, हे परमेश्वराचं अलौकिकत्व आहे। परमेश्वर आपले दोष बघत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि परमेश्वर म्हणतात जीवाला जीवाकडून परमेश्वर प्राप्ती नाही होऊ शकत, पण परमेश्वर मी ठरवलं तर ह्या जीवाला ते आपल्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतात। म्हणून आचार्यांना तुम्ही दुःख करू नका। जरी तुम्हाला आम्ही सांगितलंय की जीवाला परमेश्वर प्राप्ती होणार नाही, जीवाच्या कडेने जीव त्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकत नाही, पण ह्या जीवाला अयोग्य जीवाला आम्हीच योग्य करतो, घडून मडून घेतो, त्याला ज्ञानदातृत्व करतो, त्याच्या ठिकाणचे काही दोष असेल ते नासून घेतो। आचार्यांना बघा कधी कधी दहावीलं, कधी पोहविलं, आता त्या खूप लीला आहे, मी त्या सांगण्यासाठी आपल्याला वेळ खूप कमी पडेल। या त्यांना कधी कधी छोटे छोटे खड्डे बुजून घेतले, कधी कधी मोठे टेकडं असेल ते समान करून घेतले, कधी त्यांना बुक्क्यावरती घेतलं, कधी त्यांना गुंडे म्हणजे दगड मारले, अनेक प्रकारचे आचार्यांना सेवा त्या देवाने दिली आणि त्या ह्याच्यातून आचार्यांचा सर्व कर्मनाश करून घेतला। आचार्य तर खरे प्रेमाला पात्र असणारे भक्त होते, पण आपल्याला एखादा आदर्श असावा, हे पंथ पुढे चालवण्यासाठी एखादा आचार्य पुढे उभं राहावं, ते आचार्यत्व आचार्यांमध्ये होतं, म्हणून परमेश्वराने त्यांना आपल्यासाठी मागे ठेवलं, आचार्यत्व त्यांना दिलं। आचार्यांची तर अजिबात मानसिकता नव्हती का जेव्हा परमेश्वर गेले तेव्हा त्यांचं त्या परमेश्वराच्या वियोगात देह जाणार होतं, पण आपली काहीतरी कणव म्हणा, आपल्या ठिकाणी काहीतरी कणव असावी, नाही देवाचं आपल्याला प्राप्त झालं देवाचं सन्निधान, पण आचार्यांचं सन्निधान किंवा आचार्यांच्या पुढचे येणारे भक्त किंवा हा धर्म आपल्यापर्यंत यावा, ही कणव आपण जोडली आणि त्या आचार्यांना देवाने आपल्यासाठी पाठीमागं ठेवलं। जर आचार्य कदाचित गेले असते तर आज हा धर्म कदाचित पूर्ण नष्ट झाला असता, पण आचार्यांची परमेश्वराने ती दूरदृष्टी ठेवली, आपल्यावरती देवाने कृपा केली। देवाचं आचार्यांचं आपण सदोदित रोज उपकार मानले पाहिजे की देवा हा ईश्वर धर्म आमच्यापर्यंत आला, हेच आमचं खूप मोठं भाग्य आहे। आज आम्ही इथे बसतोय, मंडळाचे कार्यक्रम घेतोय, तुम्हाला आमची लायकी नसताना, आमची योग्य नसताना आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर आमचं एकच आहे, आम्ही ह्या पूर्वजांचा विचार करतो की आमच्या आचार्यांनी किती कष्ट घेतले, आमच्या पूजनीय माई भट्टांनी किती कष्ट घेतले, हा धर्म हा ज्ञान आपल्यापर्यंत जसा आहे तसा पोचावा। ही लीळाचरित्राची निर्मिती पूजनीय माई भट्टांनी केली, पायामध्ये चप्पल घातली नाही, भिक्षेचं अन्न खायचे, या गावावरनं त्या गावावरती जायचे, नागरामागं फिरले, उन्हातानामध्ये फिरले, कितीतरी कष्ट करून या लीळाचरित्राची शोधणी केली, लीळाचरित्राचा पाठ तयार केला, त्या लीळा आपल्यापर्यंत ते चरित्र, ते स्वामींचं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं। एवढं श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलंय। आता आपण इतके सेल्फिश नाही होऊ शकत की आता आपल्याला धर्म कळाला आहे, देव कळाला आहे, बाकीचे तिकडे काही करू, आपल्याला काही घेणे, उठा आपली आपली साधना करा। मी येऊ शकत होतो, मी डिगो भाऊला फोन करून दिला असता का डिगो 8 दिवस मला सुट्ट्या आहे, मला तिकडे झाडाखाली थांबायचं आहे, सकाळ संध्याकाळ मला 2 टायमाचा डबा द्या, मी माझी साधना करेल, मला काही कार्यक्रम घ्यायची गरज नव्हती, तुम्हाला इथे एकत्र राहण्याची काही गरज नव्हती। पण आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलेलं आहे, जर तुम्ही ईश्वर धर्मात आहात, तुम्हाला धर्म कळाला आहात, जे काही तुम्हाला कळालंय ते जर तुम्ही पुढच्या पिढीला दिलं नाही तर तुम्हाला जे काही समाजाला योगदान देता आलं नाही तर तुम्हाला किती ज्ञान झालं त्याचा काय अर्थ आहे। आणि हाच विचार जर आपल्या पूर्वजांनी केला असता, जाऊ द्या पुढे कोण येणार आहे, काय होणार आहे, आपल्याला काय घेणं, आपलं उद्धरून घ्या, असं जर त्यांनी विचार केला असता तर आपल्यापर्यंत धर्म आला नसता। म्हणून ही आमची सगळ्या मंडळाची तळमळ असते, म्हणून भाऊंची तळमळ असते बघा, ते 3-3 सत्र घेतात। आज मी त्यांची सेवा जी ते देऊ शकले नाही त्यांची सेवा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि सकाळपासून दुपार आणि संध्याकाळी 3 सत्र घेतल्यानंतर पोटात कसा गोळा उठतो ते आता मला जाणवलेले आहे। म्हणजे त्या बाबांच्या पोटामध्ये किती त्रास होतोय, पण ते इतकं पोटतिडकीने 2-2 तास 3-3 तास बोलतात आणि त्यांची ती तळमळ बघून आम्हाला राहत नाही आणि त्या तळमळीने आम्ही उठलोय, आम्ही समाजापर्यंत जातोय, आम्हाला काही येत नाही, आम्हाला काही समजत नाही, पण आम्ही त्या पोटतिडकीने त्यांची जी तळमळ आहे
ते आम्हाला पावत नाही आणि त्याच्यामध्ये कुठेतरी खारीचा वाटा आपला असावा, छोटंसं योगदान आपलं असावं, त्यासाठी हा आम्ही प्रयत्न करतोय। आमच्याकडे खूप काही ज्ञान आहे, खूप काही तत्वज्ञान आम्हाला कळालं, आम्ही खूप काही आचरण करतो असं काही नाही आहे। पण जे भाऊ आहे, जे ह्या समाजामध्ये राहून पोटतिडकीने धर्मसेवा करताय, त्या सेवेमध्ये जेवढा काही हातभार आपण खारीच्या वाट्याने आपल्याला लावता येईल तेवढा आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्या पावलावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आमच्याकडून होणार नाही, आम्ही करू शकणार नाही, पण देव करून घेणार आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही तळमळीने उठतोय, आमची सेवा देण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी आजचा आपला वेळ झालेला आहे, आपण या सेवेचा स्वीकार करावा आणि माझ्याकडून काही बोलताना चूक झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करावी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।